दिनांक 8 ऑगस्ट. मुंबईची गर्दी मागे सोडून आज निघालोय थेट स्वराज्याच्या राजधानीकडे, म्हणजेच ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर. पुण्यामध्ये विठ्ठल कामतला म्हणजे खेड शिवापूरमध्ये तिथे आम्ही नाश्ता केला. पोटपूजा झाली. आता इथून पुढे राजगडाच्या बेस पॉइंटला पोहोचलोय. चला ट्रेकला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर ऑन गियार या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे शनिवार, तर आज आपण आलो आहे राजगडावर. तर इथून आपली एक सुरुवात होणार आहे. म्हणजे आपण एक बेस पॉईंटला येऊन पोहोचलो आहे. तर चला आपण एक सुरुवात करूया. तर गाई 11 वाजले आहेत आणि आम्ही लोकांनी ट्रेकला सुरुवात केली आहे. तुम्ही रोड पाहू शकता. थोडं पाऊस नसल्यामुळे चिखल थोडा जास्त झाला आहे. तर ते म्हणजे गाईज 2 मिनटं चढाल तर तुम्हाला एक रस्ता इथे आणि एक रस्ता इथे, तर इथे बोर्ड दिला आहे राजगड रस्ता. तर चला ॲक्च्युअल ट्रेकला आपण सुरुवात करू. तर गाईच गडाच्या आम्ही एक अशा टोकाला येऊन पोचलो आहे की ते मागे बघाल तर तुम्हाला राजगड दिसेल आणि इथे समोर पाहाल तर दुर्ग तोरणं दिसेल तुम्हाला. मस्तपैकी तो धोक्याच्या आत येऊन लपलाय बघा. मस्त भावा. गाईच 1.5 तासाचा एक ट्रेक झाल्यानंतर इथे तुम्हाला बघताय रॅपलिंग दिसतंय आणि इथे सुंदर असं पुढे राजगड. काही असं चढायला आहे वरती, एकदम थ्रिलिंग आहे. पण ते साईडला पकडायला असल्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. पण नशीब आज पाऊस नाही आहे म्हणून जास्त काही वाटत नाही. पाऊस असला असता तर पाणी वाहत असलं असता. बघू शकतो किती छोट्या पायऱ्या आहेत. पण पाय पण असा क्रॉस टाकावा लागतो आहे. तर काहीच आपण तिथून खालून ट्रेक चालू केला. असं फिरत 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 तुम्ही बघितलं असेल आपण कसा रस्ता पार केला. आणि या साईडने इथून आपण पोचलो आता चोर दरवाजामध्ये. मस्त दरवाजा, छोटूसा एकदम छोटा चोर दरवाजा म्हणून एकदम असा. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हो, ऑलमोस्ट आपण आता वरती पोहोचलेलो आहे. आणि इथून जो व्ह्यू आहे ना गाईज, एक नंबर व्ह्यू दिसतोय. तर आपण बघूया अजून वरती काय काय. चला. तर गाईज आपण तिथून चोर दरवाजावरनं वरती आलो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता फुल बुरुज आहे इथे. हां, पिण्याच्या पाण्याची टाकी इथे पण आहे. आपण एकदा टाकी बघूया. पद्मावती तलाव आहे. मध्ये जात नाही आहे. तर मित्रांनो, राजगड हा वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये येतो आणि इथे प्रॉपर त्याचा मॅप दिलेला आहे. तर आपण आता मॅप बघायचा आहे. आपली ती पद्मावती माची. तर काहीच इथे हा पाली दरवाजा आहे. तर काही थोडंसं पुढे आल्यावरती लगेच तुम्हाला इथे 2 रस्ते आहेत. एक जातो इथे माचीला आणि हा चालला आहे सुगळा माची. वरती आपण आता चाललो आहे बाले किल्ल्याला.
तुम्ही इथे पाहू शकता. हा जो रस्ता चाललाय हा बाले किल्ल्याकडे रस्ता चाललाय. आता एक ट्रेकरचा ग्रुप भेटला. ते बोलले की बाले किल्ल्याला खूप जास्त गर्दी आहे. ॲक्च्युली रूट आहे इथून 20 मिनटाचा फक्त, पण प्रॉब्लेम असा आहे की खूप पब्लिक आली आज. म्हणजे पब्लिक म्हणजे बोलू नाही शकत, 2-3 ग्रुप आलेत मोठे मोठे. तर त्यामुळे आणि येण्या जाण्याला फक्त सिंगल माणूस जाऊ शकतो असा रस्ता आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तर मग साहजिकच आहे, जर जास्त माणसं गेली असेल तर येणं जाणं टफच जाईल. तर ती लोकं बोलते जरा टाईम लागेल त्यांना. ती लोकं अर्ध्यामधून चाली. आपण पण एकदा चेक करू. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला पण समजून जाईल. तर गाईज बाले किल्ल्याच्या दिशेने चाललो वरती. तुम्ही बघू शकता. अरे रे 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 रे, खूप जास्तच गर्दी आहे. जल्दी आ बोला सुबह. गाईज खूप जास्त गर्दी आहे. तर माझ्या मते बाले किल्ल्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला बरा आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्त गर्दी आहे. जवळजवळ मला वाटतं 1 तास 1.5 तास जाईल. इथं वरती गेले तर बाले किल्ल्याकडे रस्ता तो, आणि इथे बाजूला बघता ना एक रस्ता आहे. एक भाऊ भेटले आम्हाला. ते बोलले की हा रस्ता तुम्हाला सोयळा माचीला भेटेल, मग तुम्हाला बाहेरून जायची गरज नाही. तर गाईज तुम्ही पाहू शकता की माझ्या मागून हा रस्ता येतोय, जो आम्ही एकदम स्टार्टिंगला होता बघा, जो सुवेळा माची आणि बाले किल्ल्याला जात होता, तो हा रोड आहे. आणि आम्ही शाणे लोकांनी हा मधला रस्ता दिसतो बरं. मला आता तुम्हाला वाटेल की हे काय आहे भाई, कसे आले तुम्ही, पण आम्ही येताना या रस्त्याने आलो. एक मिनिट. तर गाईस बघितला तुम्ही व्ह्यू. गाईज भारी हा जर व्ह्यू तुम्ही बघाल ना, तुमची इच्छा मनात येणार आहे की नेक्स्ट ट्रिपला ओमकार आणि सागरला जॉईन करायचं करून. बाप व्ह्यू आहे, बाप. तर गाईस ह्याचं नाव आहे चिलखती बुरुज. चिलखती बुरुज नाव आहे त्याचं. आम्ही गड्या डोंगर राहणार, सागर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगर राहणार, सागर शुभाच होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मोर मोर आम्हीच जाणार, सागर शुभाच होणार. बोला. तर मित्रांनो परतीचा प्रवास चालू केला आहे. आणि सागर आपल्या बहिणीचं गाणं कसं वाटलं? खूप अप्रतिम. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज. ॲक्च्युअली ती मुलगी कलाकार आहे. येस. सो ती आपली कलाकार मुलगी खूप अप्रतिम गायली. तिथे मुलं होती बरीचशी, त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं. तुम्हाला कसं वाटलं तिचं गाणं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. गाईज व्ह्यू बघा गाईज. तुम्ही नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा की नेक्स्ट टाइमपासून. तर गाईज अशा प्रकारे पूर्णपणे गड सर झाला आहे. आणि आता वाजलेत 4.
आणि परतीचा प्रवास सुरू करतो आपण. तर आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमचा सागर ऑन गिअर निरोप घेतोय. भेटूया नवीन अशा अजून एक अतरंगी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून गाईज. अरे काय नाही त्याच्या बागेत. बॅग नको काढू. काठी दे काठी. अरे बाबा काय नाहीये. इकडे काठी आहे तिकडे. अरे काय नाहीये ना. घर काय करतोय. काहीच नाही घाबरले, काहीच घाबरले. हा घाबरतोय. हा चल. नको नको.